नमस्कार. सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून एक विषय आपला पुढे प्रस्तुत करीत आहे. तो म्हणजे महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं आदर्श पतिपत्नीचं नातं. महात्मा ज्योतिबांनी अखंडांद्वारे स्पष्ट केले की प्रत्येकाला वस्तूंचा उपभोग घेण्याचा समान अधिकार आहे आणि ते म्हणतात, वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा, भांडू नये, तोही न्यायाने. हाच वसा त्यांनी त्यांच्या आपल्या निजी जीवनात अवलंबिला. त्यांचे वैवाहिक जीवन हे समता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणेवर आधारित होते. पत्नीला म्हणजे स्त्रीला दुय्यम दर्जा मिळाला हे मात्र त्यांना मुळीच खपत नव्हतं. शिक्षण घेण्याची उत्कट इच्छा असलेल्या परंतु साक्षर नसलेल्या सावित्रीला त्यांनी शिकवलं आणि पहिल्या मुख्याध्यापिकेचा मान मिळवून दिला. प्रत्येक बाबतीत दोघांचंही एकमत, स्त्रियांना शिक्षण देणे आणि त्यांना सक्षम बनविणे, स्वावलंबी बनविणे, आणि याच दिशेने त्यांची स्वतःच्या जीवनाची वाटचाल सुरू केली. सोबतच बालविवाह, अस्पृश्यता, सतीप्रथा यासारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध एकत्रित सोबत लढा देऊन कार्यतडीस नेले आणि शिक्षणासाठी व समानतेसाठी त्यांनी अनमोल कार्य केले. वैयक्तिक सुख बाजूला सारले, परंतु कुठेतरी स्त्री मनाप्रमाणे स्वतःला मूल नसल्याची खंत सावित्रीला भेडसावत होती आणि त्यांनी ज्योतिबांना दुसरे लग्न करण्याचा सल्लाही दिला आणि तो मुद्दा कुशलतेने फुल्यांनी अगदी खोडून काढला आणि ते मिश्किलपणे सावलाच म्हणाले की तूच मला सवता आणू शकतेस. यावरून असं लक्षात येतं की त्यांचं नातं हे सामाजिक बंधनांच्या पलीकडचं होतं. ज्योतिबांनी अखंडाद्वारे तर सावित्रीबाईंनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाद्वारे शिक्षण, समता आणि आत्मसन्मान, अन्यायाविरुद्धची चीड या जीवन पैलूंचे दर्शन घडविले. वैवाहिक जीवन जणू सामाजिक जीवनशैली बनली. एकमेकांच्या वाटेवर यशस्वीपणे चालण्याचा त्यांचा प्रवास, सुसंवाद अगदी वाखाणण्याजोगा होता. एकमेकांच्या कार्याची स्तुती करणे हा त्यांचा भावबंध. स्वतः स्वावलंबी होता होता स्त्रियांना शिकून स्वावलंबी होण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला. न भूतो न भविष्यती अशी ही त्यांची आदर्श जोडी आजही जगात अजरामर आहे, प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच या आदर्श पतिपत्नीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.